प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगाचे जगद्गुरु जगद्वंदनीय साधू संत श्रीमंत वैराग्यमूर्ती देवनिवासी संत तुकाराम महाराज यांच्या गात्यातील सुंदर असा 4 चरणांचा सर्वांच्या पाठांतरात असणारा किंवा नसणारा अभंग आजच्या या 6व्या दिवसाच्या कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला आहे। चैतन्य भूषण पाषांड दूषण कथामृत अशन जेजाई रमण रेगुचे सुप्रसिद्ध संत तुकाराम महाराज या अभंगाद्वारे मानवी जीवाला एक उपदेश करतात। मानवाला का उपदेश करतात? मानवाने मानवाला केलेला उपदेश म्हणजे माणुसकी, माणसाने माणसाला केलेला उपदेश म्हणजे धर्म आणि मानवाने मानवाला केलेला उपदेश म्हणजे संस्कृती। संत तुकोबाराय आपला धर्म सांगतात, संत तुकाराम महाराज आपली माणुसकी सांगतात, संत तुकाराम महाराज आपले संस्कार सांगतात। ज्यांच्याकडे भाव आहे त्यांच्याकडे देव आहे, ज्यांच्याकडे भाव नाही त्यांच्याकडे देव नाही। भाव भक्ती बळे यरवी नाकडे करतळी आवडे तैसा आहे। भाव नसेल तर आयुष्यभर देवाची प्राप्ती होत नाही। ऊस डोंगावरी रस नव्हे डोंगान काय बोललासी वरलिया सोंगा, वरल्या सोंगाला बोलून परमार्थ चालत नाही। प्रपंच हा वरल्या सोंगाचा आहे, प्रपंच हा वरल्या सोंगाचा आणि परमार्थ हा अंतरंगाचा। प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह मौजे नावंद्याची वाडी या गावामध्ये अनेक वर्षापासून चालत असलेला अनेक वर्षापर्यंत चालणारा नामयज्ञ सोहळा, नामयज्ञातील ही 6व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा सर्व गावकरी, ग्रामस्थ मंडळी, संयोजक मंडळी, आयोजक मंडळी, बाल वारकरी, तरुण वारकरी, वृद्ध वारकरी सर्वांच्या प्रेमापोटी, निवृत्तीनाथ बाबा यांच्या कृपा आशीर्वादापोटी, भगवान बाबा यांच्या कृपेपोटी आणि सर्व गावकऱ्यांच्या सहकार्यापोटी ही सेवा माझ्यापर्यंत देण्यात आली। ज्यांनी या सेवेसाठी माझ्याशी संपर्क साधला आपल्याच गावातील वैभव हरिभक्त पारायण व्यंकट महाराज केंद्रे, त्या संपर्कापोटी हा येण्याचा योग माझ्या प्रारब्धाने परत याही वर्षी भाग्याने मला प्राप्त झाला। धन किती मिळाल्यावर माणसाचं भाग्य उजळतं याला महत्व नाही, माणसं किती भेटल्यावर माणसाचं भाग्य उजळतं याला अधिक महत्व आहे। माणसाला माणसं भेटले की खरं भाग्य आहे, माणसाला धन भेटलं की लटक भाग्य आहे। तुकोबाराय म्हणतात आमची जगामध्ये माणसं किती होती, माणसामुळे माझं भाग्य उजळलं होतं तेव्हा माझ्या धनामुळे भाग्य उजळलेलं होतं। म्हणून त्यांनी संपर्क साधला। 2 दिवस झाले हरिभक्त पारायण माधव भाऊ घेतले, त्यांचाही मला फोन आला, हा ताई उद्याची सेवा आहे। आता आजपर्यंत कुठल्या सेवेला अडथळा आला नाही, आता इथून ईश्वर काय करीत ते खरी। या कीर्तनासाठी विराजमान असणारे, गायनासाठी हरिभक्त पारायण विश्वनाथ महाराज पहिल्या दिवशी त्यांची सेवा होती, ते या ठिकाणी टाळ घेऊन उभे आहेत। खरं तरी कीर्तनकार लोक टाळ घेऊन उभा टाकत नाही, हे की नाही, टाकणाऱ्याला महत्व देत नाही, पण अहंकार गेला तुका म्हणे देव झाला। जोपर्यंत तोच जात नाही तोपर्यंत आपण देव होत नाही। या ठिकाणी आमचे संभाजी महाराज आहेत, अजून आमचे संग्राम महाराज आहेत, बाबा कुठे गेले की रामदास महाराज आहेत, रुईकर महाराज आहेत, सगळीच गुणवान महाराज मंडळी आहेत, सगळे धोतरवादी आहेत, त्याचा जास्त आनंद आहे। तुम्ही सर्व गुणवान टाळकरी मंडळी, गायक मंडळी, श्रोते, सज्जन, मायबाप, सुंदर असे मृदंगासाठी साथ करण्यासाठी आमचे बंधुराज मृदंगावर विराजमान आहेत, त्यांनाही धन्यवाद। थोडी ताकद नाही, वाजवायला बॉडी लागते, ती बॉडी नाही म्हणून तर मृदंग बारीक घेतला पाहिजे, सुंदर असं वाजवत आहे, त्यालाही धन्यवाद। आमचे बावगीर महाराज गायन करतात, गाडी चालवतात, मृदंग वाजवतात, जिथं कमी तिथं आम्ही तेही या ठिकाणी आहेत। माझे मालक गत वर्षी आले नव्हते, या वर्षी आलेले आहेत, त्यांनाही धन्यवाद। सुंदर असं साऊंड सिस्टमची सोय आहे। आपण परिचय दे, तुम्हाला बघायचं का माझे मालक? पुन्हा कुणाला बघायचं हात वरी करा, पण आता नुसतंच बघून कसं चालेल, हातात पैसे घालून बघावं लागतं। आता खरं तर
झालं बोलू का कोंबड्यावरून? जोड्या लावायचं इथं कुणालाच कळत नाही, प्रांत काही कमावायला कळतं. सुंदर अशी साऊंड सिस्टमची सोय आहे, त्या दादांनाही धन्यवाद. सर्वांची नावं माहीत नाहीत. या ठिकाणी परिसरातून आलेली गुणवान मंडळी, गुणीजन मंडळी, गायक मंडळी आणि खरं तरी ज्यांच्या गावामध्ये माझी गौतवर्षी कथा झाली तेव्हापासून एक असं नातं जोडलं गेलं. आमचे बंधुराज प्रल्हाद भाऊ गौड तेही या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्याही चरणबिंदावर माझा साष्टांग दंडवत, प्रणाम, प्रणिपात. परिसरातून कोण आलेली त्यांची मला नावं माहिती नाहीत. सर्वांच्या चरणबिंदावर आमचे हरिभक्त पारायण सरपंच महाराज तरी मला नाही एवढं पांघरून कसं काय बसले, तेही या ठिकाणी विराजमान आहेत. त्यांनाही धन्यवाद. सर्व माझ्या माता भगिनी, या खरं तरी तुमची लोकसंख्या एकपट आहे, आमची लोकसंख्या चौपट आहे. आणि सध्या विजय पुरुषाचा नाहीच, महिलाचाच आहे. अभंग संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा सेवेसाठी निवडलेला आहे. भाव बळे विष्णुदास नाही नाश पावत. ज्यांच्याकडे भाव आहे, बळ आहे, ते नाही नाश पावत. नाही नाश पावत म्हणजे तुकोबाराय सांगतात त्या व्यक्तीला मरण नाही, त्या माणसाला मरण नाही. तो आत्मा, तो माणूस, तो देह त्याचा अमर आहे. तुम्ही म्हणसाल आतापर्यंतची गेलेली संत कुणाची पुण्यतिथी झाली, कुणाचं वर्षगाठ झालं, कुणाचा समाधी सोहळा झाला, कुणाची बीज झाली, कुणाचं नवरात्र झालं, कुणाचं शिवरात्र झालं, माणसाचं मात्र शेवटी पित्रच झालं. विठाळा ज्यांची पित्र होणार आहेत त्या व्यक्तीला तुकाराम महाराजांनी उपदेश केला की राजा तू सुद्धा नाही नाश पावत. तू नाश पावणारी व्यक्ती नाही, तू अमर पदाला प्राप्त होणारी व्यक्ती आहे. पण अमर राहण्यासाठी तुला करावं लागेल काय? ब्रह्मरस घेई काढा जेनी पिडा वारेल, पठ्यनाम विठोबाचे आणि गमाचे नशीब. तुला जर अमर राहायचं असेल, तुला अमर होऊन जायचं असेल, अमर होऊन जगायचं असेल तर एकच केलं पाहिजे, भगवान परमात्म्याचं चिंतन, भगवान परमात्म्याची सेवा आणि भगवान परमात्म्याचं दास्यत्व. ज्या दोन लोकांनी असं दास्यत्व स्वीकारलं, एक सीमेवरला जवान आणि दुसरा वारकरी फडातला संत. संतांनी देव सोडला नाही आणि सीमेवरल्या जवानांनी देश सोडला नाही. विठाला